चला तर आज आपण सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण पुणे मार्फत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे। महापालिका विभागीय शहरी जिल्हास्तरीय तालुकास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबवण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। त्यानुसार विद्यार्थ्यांना भोजन, निवास भत्ता, निर्वाह भत्ता उपलब्ध करून देण्यासाठी उच्च शिक्षण घेणाऱ्या व इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी 60,000 रुपये, इतर महसूल विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महापालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 51,000 तर इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 43,000 व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 38,000 इतकी रक्कम लाभाच्या स्वरूपात वितरित केली जाणार आहे। पालकांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या व योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील वेळापत्रकानुसार अर्ज सादर करायचे आहेत। श्री विशाल लोंढे, सहाय्यक संचालक इतर मागास व बहुजन कल्याण पुणे यांचे हे अपडेट आलेलं आहे। तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे। उच्च शिक्षणाचे द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्ष अर्ज सुरू होणार आहे 20/6/2024 ते 31/7/2024। उच्च शिक्षणाचे प्रथम वर्ष 5/8/2024 ते 20/8/2024। अर्ज करायची शेवटची तारीख 20/8/2024 असणार आहे। तर जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी इथं नक्की अर्ज करा। तुम्हाला शैक्षणिक याच्यासाठी मदत केली जाते, राहण्या खाण्याची तसेच भोजनाची, निवास व्यवस्थेसाठीची हे अर्थसहाय्य दिलं जातं। महाज्योती सावित्रीबाई फुले यांच्याकडून आलेलं हे अपडेट आहे। धन्यवाद। ज्ञानज्योती।